गुड आफ्टरनून गाइज, कसा आहात तुम्ही? रितिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आमची मम्मी करत आहे भजी आणि तुम्ही सर्वांनी भजी खायला या आमच्यासोबत. बघा, आज आमची मम्मी करत आहे भजी. या सर्वांनी भजी खायला. आणि हे बघा, इथं पीठ मळून ठेवलंय मम्मीनं, है ना मम्मा? इथं पीठ मळून ठेवलं आणि भजी थोडंसं जसं आहे ना, खूप भारी बनते. खेकडा भजी बनवते म्हणजे आमची मम्मी. आणि इथं बघा काय काय काढून ठेवलंय. इथं ठेवलाय बटाटा, पोटॅटो म्हणजे बटाटा काढून ठेवलाय. इथं पीठ मळून ठेवलंय आणि इथं कांदा काढून ठेवलाय. हे मिठात सगळं काढून ठेवलंय म्हणजे त्याला चव येऊ. आणि आता आमच्या मम्मीनं काढलेलं आहे पीठ. तर पिठाने थोडंसं कणिक मळायचं. हे ना, हे त्याच्यात टाकायचं आणि मळायचं. आपण चला तिकडं जाऊया. हे बघा, आमच्या मम्मीनं पीठ काढते आमची मम्मी. बघा, आता आम्ही इथं मसाले ठेवलेत खाली. असे टोपी बिक्री काय ठेवलेत. खायचं सामान म्हणजे हे सगळं सामान आहे इथे. आणि इथं मटका आहे. आणि हे बघा तुम्ही, इथं खिडकी सुद्धा आहे. आणि इथं बेसिन आहे. आणि इथं गॅस ठेवला आहे. हे बघा, आता मी फिरवत आहे चक्कर. म्हणतात असं फिरवायचं असतं त्याला. मी तुम्हाला दाखवते. हे तर लगेच पडतंय. परत एकदा करू. वाव यार, मजा तर येते. ह्या रिंगमध्ये मोठी रिंग आहे. आणि ह्याच्यात कलर्स किती आहेत तुम्हाला सांगते. ग्रीन, येल्लो, रेड आणि ब्ल्यू इतकेच कलर आहेत तिचे. आणि मजा पण खूप येते ज्यामध्ये फिरवायला. चला मग फिरूया. मजा. मला तर है ना, फिरवताना आहे ना, लगेच कमर अशी गोल 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 हलवायला येते. म्हणून मी परत फिरवलं. मग परत हे तर चक्कर इथनं तुटलं. हे बघा. मग आपण थोडासा व्हिडिओ बंद करू. परत एकदा तुम्हाला घुमून दाखवते. ह्याला चक्कर नाहीत म्हणत. तसं पण मराठीमध्ये तर चक्करच म्हणतात याला. पण मी ह्याला तर कधी कधी रिंग पण म्हणते. कारण जी आपल्या हातातली अंगठी असते ना, त्याच्यासारखीच असते ही मोठी रिंग. ते पण आपल्या कमऱ्यामध्ये बसते. इतकी मोठी रिंग आहे. आणि ते पण आपल्या कमरामध्ये बसतीये फिट. आणि आपण जेव्हा घुमवतो त्याला, तेव्हा आपण असं कमर आपण गोल गोल घुमतो तेव्हा ते पण घुमतं. त्याला मग आपण दाखवूया. रेडी राहू आपण. वाव यार, एकदम मजेदार. हळूहळू असं असं हळूहळू फिरते. असं आणि परत फास्ट फिरते. असं होतंय ह्या रिंगचं. तसं पण मी हे सारखं तुटतंय म्हणून मी परत याला फिट्ट घट्ट जोडणार आहे. आणि हे खूपच घट्ट आहे आणि जोडत नाही आहे. आता नाही निघणार ही साईड. याच्यात मी तुम्हाला किती कलर सांगितलेले तुम्हाला माहिती आहे? मी 4 कलर सांगितलेले. ग्रीन, येल्लो, रेड, ब्ल्यू. डार्क ब्ल्यू आहे तो. डार्क ब्ल्यू म्हणतात त्याला. हे डार्क ब्ल्यू आणि फेंट ब्ल्यू असतं. मग चला आपण नंतर बघूया. मी तर तुम्हाला विसरलेलेच. भजीसोबत मम्मी अजून काय
करणार आहे, खीर करणार आहे माझी मम्मी, आणि ते पण पप्पासाठी गिफ्ट. आणि मम्मीला पण खीर खूप आवडते, पप्पाला पण खीर खूप आवडते, आणि मला पण. माझी तर फेवरेट काय तुम्हाला सांगू मी, माझी फेवरेट आहे भजी. भजीमध्ये काय काय टाकतात मी तुम्हाला सांगते. बटाटा आणि कांदा टाकतात त्याच्यात, आणि मळून, आणि ते पीठ असतं, आणि त्याच्यात काय काय टाकतो, आणि फक्त बटाटा आणि कांदा. आमचा सिलेंडर संपला आणि आमची मम्मी करत आहे धावपळ यासाठी बघा, सिलेंडरसाठी. आणि आमचा सिलेंडर तर संपलाच, हा तर सिलेंडर. आणि आम्ही आता न्यू सिलेंडर लावणार आहे. आम्ही एक व्हेज मेनू बनवणार आहे, आणि ते पण आमच्या पप्पांसाठी. आणि पप्पा रोज थकून येतात, तर मग आम्ही त्यांच्यासाठी मेनू बनवणार आहे. मग बघूया त्यांना आवडतंय का नाही. आता आमचा नवीन सिलेंडर लावायचं चाललंय, मम्मीची लय धावपळ आहे. आणि एक सिलेंडर तर संपलाच, हळूहळू चालायला लागला. मम्मी म्हणली सिलेंडर संपला, आणि मग आम्ही धावपळ करत न्यू सिलेंडर ऑनलाईन लावला. आता आमच्या मम्मीची किती धावपळ चालली आहे. आणि एकीकडे टाकलं आहे मम्मीनं भजी, एकीकडे टाकलं आहे भात, आणि एकीकडे टाकलं आहे चपाती. झालं, पाणी आलं नाही, आणि मम्मी जसं पाणी आलं तसं साफसफाई करायला घेतली. आणि आता सगळी कामं करून झाल्यानंतर आमची मम्मी आता स्वयंपाक करते. आमच्या डोक्यात आलं की आम्ही स्पेशल काहीतरी पप्पाला मेनू बनवायचा. मग आता सोनूचे पप्पा येतील 2 वाजता, तर आमची अशी धावपळ चालली की ते याच्यात आम्ही मस्तपैकी त्यांना ताट सजून काहीतरी बनवायचं, द्यायचं त्यांना. कारण रोज खूप दिवसभर त्यांचं काम असतं. तर आता मी ठरवलं की स्पेशल काहीतरी त्यांच्यासाठी करायचं ताट. तर त्यांना आवडते का बघूया. सगळं मी बनवलं आहे ते व्हेजमध्येच बनवलेलं आहे, आणि घरी जे आहेत गोष्टी त्याच्यापासूनच. तर त्यांना आता आवडते का बघूया आपण. आता आमच्या मम्मीनं केली आहे भजी. मग मी एक भजी ट्राय करून बघते. चला मग ट्राय करून बघू. सांग मला, मीठ वगैरे आहे का, तिखट आहे का, आवडलं का तुला खरं सांग. खरं मला खूप आवडली भजी. थँक्यू. यू आर वेलकम. बघा आम्ही अशी भजी केलेली आहे. एवढी मला जमत नाही, पण ट्राय केलं मी. हे काय वाढले असले यात. स्पेशल आज तुमच्यासाठी केलं. अरे वा, छान बनवलंय की, एकदम छान बनवलंय. एवढे सगळे मेनू. राईस, दिस वन इज द पकोडे, अँड दिस वन इज द, वाव किती छान खीर बनवली. हे काय आहे, केशर. अरे यार, इट्स टू यमी. मित्रांनो जेवायला या. आज सोनून आणि मम्मीने खूप असं छानसा प्लॅन केलेला आहे. खीर बनवली आहे, पकोडे बनवले आहेत, त्यानंतर आमटी आहे मुगाची, चपाती आहे, राईस आहे, आणि त्याच्यावर केशरही टाकलं आहे. त्यामुळं आजची टेस्ट खूप चविष्ट झाली. आता भूक खूप लागली, आता मी एकदम पोट भरून खातो. पहिला मित्रांनो, आवडलं का? हो, खूप आवडलं. थँक्यू सो मच फॉर द डेलिशियस डिश. आता पोट भरून जेवा. आज मी माझ्या मम्मीला मोठं गिफ्ट देणार आहे. चला तर बघूया मम्मीला आवडतंय का नाही, आणि तुम्हाला पण आवडतंय का मला सांगा. खूपच मोठी मजा होणार आहे. आणि मम्माला तर मी जे मम्मीला कार्ड बनवले ना ते खूप सुंदर बनवलंय. आणि बघूया मम्मी कशी रिॲक्ट करते.
रिॲक्ट करते. ये आज आहे मदर्स डे आणि बघू मम्मीला कसं वाटतंय कार्ड रीड केल्यानंतर. चला तर बघूया. मॉम यू माय टीचर, म्हणजे तू माझी एक टीचर आहेस. Turn the page. पाठीमाग काय बनवलंय? आय लव्ह यू मॉम. कसं? ओके. आय लव्ह यू मॉम. आता आपण मम्मीला काय करायचंय? सरप्राईज द्यायचंय. म्हणून आपण आता चला ह्याला सगळं डेकोरेट करूया. आता हे डेकोरेट केलेलं मस्तपैकी छान असं फ्लावर्स लावून. आणि आता चल सोनू तिकडे चल मम्माच्या रूम मध्ये. थांबा थांबा. आज आम्ही मॉमचा केक आणलाय. बघूया कसा वाटतोय मम्मीला केक. आणि खूप वर्ण सुंदर पण दिसतोय. आणि मला पण आता वाटतंय की सुंदर तर आहेच. बघा काय काय गिफ्ट ठेवलं आम्ही. केक, त्याच्यासोबत कटिंगचा चाकू आणि त्याच्यासोबत कार्ड ठेवलंय. मजेदार सगळं केलंय आम्ही प्लॅनिंग. आता आम्ही मम्मीला रूम मध्ये कोंडून ठेवलं. आता तिला काढायचं चाललंय. आणि बघूया मम्मीला हे कसं वाटतंय. डोळे बंद करू द्या आम्हाला. या पडशील हळूहळू पप्पा, हळूहळू येऊ द्या तिला. या हळूच. हा या. Go straight, go straight. Go straight. Go straight. मम्मा तुला आवडणार आहे, मला माहिती आहे. तू माझी फेवरेट आहेस. Go straight, go straight, go straight. पप्पा उघडा. हा? 1 2 3 गो. वाव, केक आणले माझ्यासाठी. थँक्यू सोनू आणि पप्पा. तशी पण ही मीच आयडिया केलती. बघ आता हे कार्ड वाचून बघ, केक खाऊन बघ. मॉम आय लव्ह यू मॉम. मम्मा हे दे इकडं, मी कार्ड वाचून दाखवते. आय लव्ह मॉम. मॉम गिव्ह मी न्यू फ्रुट्स. मॉम लव्ह मी. मॉम गिव्ह मी न्यू गिफ्ट. माय मॉम गिव्ह कलर्स. आय लव्ह मॉम. मॉम यू माय टीचर. थँक्यू. Picture, turn the page. आय लव्ह यू मॉम. थँक्यू सोनूने हे मला दिलेलं आहे. असं मला वाचता येत नाही इंग्लिश, म्हणून सोनूने वाचून दाखवते. अरे यार. पप्पा गाणं स्टार्ट करा हो. गाणं स्टार्ट नाही करायचं, आता सेलिब्रेट करायचं आपण बर्थडे. मम्मा प्लीज हॅव अ सीट. मम्मा बसा तुम्ही. रिमोट. हे बघा आता मम्मी किती एक्साइटेड झाली आहे माझं गिफ्ट बघून. किती खुश झाले बघा. तिचा हसणं मला पण खूप असं वाटतंय जसं की माझी एक सुंदर माझ्या 8 वर्षात माझ्या मुलीने फर्स्ट टाइम मदर डे सेलिब्रेट केलेला आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे. Happy Mother's Day, Mom. Happy Mother's Day, Mother's Day. Happy Mother's Day, Mommy. Mom, Happy Mother's Day. मम्मा इधर केक खा. Thank you. पप्पाला मी बोलू या. मम्मा चहा पप्पाला केक. थँक्यू. सोनूने मला किती छान म्हणजे असं गिफ्ट दिले. खूप भारी वाटलं मदर्स डेचं. ती दुपारपासून करत होते. मला म्हणजे थोडीशी आयडिया होती, पण तरी पण मला एवढंच लिहिते असं वाटलं होतं. पण तिनं ते केक पण आणला मदरचा. ती पण तिनं स्वतः सिलेक्ट करून पप्पांच्या मागे लागून तिनं ते केक घेऊन आली. मला ड्रेस
असं ते मम्मी तुला कसं वाटलं गिफ्ट? खूप छान वाटलं. जेव्हा तू झोपलेली ना तिथं आणि पप्पा आणि मी त्याच्याबद्दल डिस्कस करत होतो. मी म्हणलं आता मदर्स डे म्हणलं डिस्कस काहीतरी केलंच पाहिजे. मग मी पप्पाकडे गेली, म्हणलं आता आपण थोडंसं डिस्कस करू आणि मम्मीला गिफ्ट देऊया. चला मला दुपारी आयडिया आली ती तू काहीतरी मला करते म्हणून, पण एवढं मोठं मला केक वगैरे आणते हे माहित नव्हतं मला.